विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाची वाढीव रक्कम मिळावी या मागणीसाठी मुंबईतल्या आझाद मैदानावरती 4 दिवसापासून सुरू असलेल्या शिक्षक समन्वय संघाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक तोडगा निघालाय अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। सरकारला शिक्षकांची काळजी आहे आणि अधिवेशन संपायच्या आत शिक्षकांचा पगार खात्यामध्ये जमा होईल असं त्यांनी सांगितलं। या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत। 2.5 वर्षांमध्ये ज्यांनी शिक्षकांना फुटकी कवडी दिली नाही ते शिक्षण संस्थांच्या अनुदानावरती राजकारण करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारवरती केला। टप्पा अनुदान आम्ही देणारच अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। पहिल्यांदा तर या सगळ्या संस्थांना मान्यता तुम्ही दिली, सगळ्या संस्थांना तुमच्या काळात मान्यता मिळाली आणि काय सांगून दिली? हे सांगून दिली की कायम विना अनुदानित। त्याच्यानंतर त्याचा कायम शब्द तुम्हीच काढला। काढल्यानंतर एक नवा पैसा तुम्ही दिला नाही, एक नवा पैसा, एक टप्पा देखील तुम्ही दिला नाही। याचा पहिला टप्पा देखील मी ज्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री होतो त्यावेळेस आम्ही तो दिला। दुसरा टप्पाही आम्ही दिला 40%चा। त्यामुळे मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं, त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना, फुटकी कवडी। परंतु ज्या प्रकारे तुमचे लोक जाऊन तिथे राजकारण करतायत, हे जे राजकारण चाललेलं आहे, माझा सवाल आहे की ज्या ज्यावेळी तुम्हाला संधी मिळाली एकदाही एक फुटकी कवडी तुम्ही दिलेली नाही या संदर्भात आणि आता जाऊन राजकारण करता। हे मुद्दे राजकारणाचे नाही आहेत। या मुद्द्यांवर सरकार सकारात्मक आहे, सरकार योग्य निर्णय घेईल, सरकार चर्चा देखील करेल। पण जर कोणी राजकारण करणार असेल, तिथेही काय राजकारणी करतायत, जर कोणी राजकारण करत असेल तर योग्य नाही आहे। शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी आज आंदोलनस्थळी जाऊन आंदोलक शिक्षकांशी संवाद साधला। आंदोलन थांबेपर्यंत सोबत राहण्याचं आश्वासन त्यांनी शिक्षकांना दिलं।